सकाळची 6:30 वाजलेच उठलो मी. 6 वाजताच उठलो होतो. तो उजेडायला लागले आणि भांडे धुते. आता मी ब्रश करून नमस्कार मित्रांनो, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका ब्लॉगमध्ये. सकाळी आंघोळ करते माझी, तर गाडीला कापडा मारतो आणि लगेच महादेवाची पूजा करून घेऊ अगरबत्तीला. त्याच्यानंतर आज मला छत्रपती संभाजीनगरला लग्नासाठी भाडे बघत राहा ब्लॉगमध्ये. महादेवाला वाहतोय फुलं आणि आता लगेच लावूया अगरबत्ती. ओम पिनकेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम शिव शंभो. महादेवाला फुलं वाहून अगरबत्ती लावून झालेलं आहे. गाडीचं किलोमीटर आता 48,956. माळव सोडायला चाललो सकाळी. तिथून जाऊन सर गाडी 49,000 किलोमीटर होऊन जाईल. सकाळी चहा सोब 1-2 बटर खाऊया. येऊया माळव सोडायला. सकाळी माळव सोडायला. सूर्य पण उगवत आहे. मी आलोय आता आजीच्या घरी आणि आजीनं पण माळव चहा गठुडे बांधले. त्याच्यानंतर गोणीमध्ये अजून काही पॅकिंग करायचं आहे. येऊया आपण नाही ठेवलं तर मी निघलो. माळव वगैरे गाडीमध्ये भरून नाही ठेवलं इकडे. सगळे हा घाटाचा व्ह्यू आहे. परदडी घाट आहे हा. मी पोचलो बाजारात. इथं बाजार भरतो. त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवर टाकलाय नक्की बघा. तर आपण माळव सोडा आता निघूया घरी. आत्ताच घरी आलो मी. आता माळव सोडून आता जेवण करूया की लग्नाचा भाग जाऊया. सगळे पाणी बॅग करतो. एखादी पोळी खाऊन घेतो कारण लग्नाला जायचं. लग्नात जेवूया आपण. आता जेवणासाठी आहे मूग डाळ, पोळी, बुंदी, चिवडा, गावाच्या पोळ्या. चला तर करूया जेवण सकाळी. थोडं मस्तपैकी झालं. एक पोळी खाल्ली. आता दुपारी लग्नात जेव. बकऱ्यांची पिल्ला बी खेळत आहे. बकऱ्या बी जेवण खाऊन पाला पाचोला खाऊन मस्त बसल्या. काही उभ्या आहे. बकऱ्या इकडून इकडे गणगण करत आहे. हे बघा मी सेकंड प्याड आणले या गाडीला 400 रुपयात. एवढे पॅड आणले सगळे. भाऊ बसवणार पॅड या गाडीला. मी जाणार छत्रपती संभाजीनगरला लग्नाचं भाडं घेऊन. चला तर आता निघूया छत्रपती संभाजीनगर. हे बघा शेटा पण बसलंय गाडीमध्ये. आता छत्रपती संभाजीनगरला जायचंय तर निघूया छत्रपती संभाजीनगर. तर हे बघा सुरुवातीला असा रोड लागतो 15 किलोमीटर. नंतर चांगला आहे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी. लागलो आता हायवेला. हे बघा हा छत्रपती संभाजीनगर बंगला हायवे आहे. पूर्ण सीट बेल्ट वगैरे लावून 7 सीट बसून चाललोय आता. आणि हा लागलाय आता सोलापूर रोड 4 लाईन या. आपल्याला आता कोरडीवरून जायचं. मी आला आता टोल नाक्यावर. टोल घेऊया. कोरडीचा टोल नाका आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये. अलीकडंच आहे या माळीवाड्याच्या पुढं. तर आपल्याला जायचं आहे साजापूरमध्ये तिथं कार्यक्रम आहे. तेव्हा मी आता पोचलो. सीटा पण उतरत आहे. आणि इथं लग्नाचं नाही हळदीचा कार्यक्रम आहे मित्रांनो. पोपट झाला. 49,000 किलोमीटर 65 किलोमीटर बसलं इथपर्यंत. तर ते लग्नाचं भाडं नव्हतं संभाजीनगरला साजापूरमध्ये. तिथं हळद आहे आज. सांबार समाजाची सीट आणली मी. लेडीज 7 सीटं हळद आहे त्यांच्यात आज. तुम्हाला लग्नाचं बोललो मी तर लग्नाचं नाही ते. तर मी आता पोचलो आहे. आतापर्यंत तिथं 65 किलोमीटर बसलं आहे. टोल घेऊन आलो मी. टोल नाका कोरडीचा. आता सीटांना सोडून दिलं आहे. आता आपण पण जाऊया तिकडं. गाडी इथं लावून दिली मी सावलीत. चाललो कार्यक्रमाकडं. मला बायांनी लग्न येतं इथं हळदी निघाली. आणि हळद यांच्यामध्ये हळद सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हळद चालते. 7 वखत हळद लावता आणि उतरवता.
प्रत्येक समाजात वेगवेगळी प्रथा असते मित्रांनो. इथं बी स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे, बघू शकता. देवाचे मित्र आले आणि फोटो काढताय, पाहुणे रावले शेजारचे. थोडंसं गाडीत जाऊन बसतो. असे मी आत्ता तुम्हाला जो कार्यक्रम दाखवला, 7 व धाडा लावता उतरवता संध्याकाळपर्यंत हे चालणार आहे. आता दुपारचे 2 वाजलेत. टाइमपाससाठी आणलं आहे मी कुरकुरे. स्वयंपाकाचं बी काम चालू आहे. खाऊया कुरकुरे, करूया टाइमपास. तोपर्यंत काही कालची व्हिडिओ पण एडिट करतो मी आता गाडीमध्ये. मूग डाळ, सेव मुरमुरा, तिखावाला चाय, बालाजी का हे बघा. अजून हळद लावताय, उतरवताय. पाहुणे रावळे येत आहे. पाहुणे रावळे आले. आम्ही आलो तेव्हा म्हणजे एवढे नव्हते, कमी होते थोडेसे. संध्याकाळपर्यंत अजून भरपूर येते. नवरदेव निघाला आता भावनांच्या इथे सांगण्यासाठी. बघा नवरदेव कालवारा, बघा कालवाऱ्याला पण माळ घातली. चालले भावनांच्या घरी. त्यांचे ती चुलते काके जे असेल नवरदेवाचे वडिलांचे. संध्याकाळचे 5 वाजले. मी आलो इथे चहा पिण्यासाठी. मी पण आलो पाहुण्यांसोबत. पाहुणे चला तर चहा घेऊन 5 वाजले झालं संध्याकाळी. हे बघा आता यांच्या आपल्या म्हणजे सवसनी ज्या म्हणतात येणार, हे असं ठेवलेलं त्यांना पूजणार आणि तिकडे घेऊन जाणार. नाव घ्यायचं असतं इथं. बघा तर कशी नावं घेतात ते. बायांचं म्हणणं झालं या दिशेला नाही, असं आडवं ठेवा. तर पुन्हा इथून उचलायचं म्हणता आवडत होती. 3 जागा होत्या. आजी म्हणतात नाही इथंच राहू द्या आता. त्यांची पूजा करते. बघा नावं घेऊ उचलावं लागते. बघत राहा तुम्ही कशी नावं घ्या. निवडणूक खूप आणि आपण अकरा वाजता निघलो मी. 1 वाजता इथं पोहोचलो होतो. संध्याकाळचे आता 6:30 वाजले. सांबारांचं भाडं होतं मला. तर आता 6:30 वाजले. मांडव आता टाकू राहिले. मांडव टाकायचे, जेवण करायचे आणि आता घराकडे निघायचं. 11 वाजता निघलो होतो. 6:30 झाले. 7पर्यंत मांडव टाकतील. 7, 7:15, 7:30ला जेवण चालू होईल. 2 तास जेवण चालतील. 8, 9:30पर्यंत. 11, 11:30, 12पर्यंत आपण पुन्हा घरी जाऊ. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता झालेला आहे कार्यक्रम. मांडव टाकून आता जेवणासाठी बसतील. आता सगळ्यात पहिली लेडीज बसल्या. माणसाला बसायला जागाच नाही. आम्हाला तर खूप भूका लागल्या. आम्ही जातो आता मांडवाच्या पाठीमागे बसायला. छान बसलो जेवणासाठी. पहिल्यांदा लेडीज बसल्या. दुसऱ्यांदा पहिली तर लेडीजला जेवण करतात. आम्ही डायरेक्ट तिथं स्वयंपाक बनवताना तिथंच बसलो आम्ही सगळेजण. बघा पलीकडे समोर लेडीज बसल्या. तिकडे स्वयंपाक बनवता इकडेच बसलो आम्ही यावेळेला. जेवण वगैरे करून झाले. DJ आला तर जेवणच चालू आहे. त्यावर बघा DJ येण्यासाठी स्वतःच साड्या बाजूला घेतोय. सांगतोय मुलांना मागापर्यंत DJ येण्यासाठी नाचण्यासाठी संध्याकाळी. आत्ताची
दुसरी पंगत बसली, पहिली पंगत दोन झाली. वगैरे झाले लगेच तिथं डीजे आला की डीजे बी चालू झाला. माझं जेवण झालं, मी लेडीज आणल्या होत्या त्यांचं पण जेवण झालं. आता मारूया काचीला कपडं. पूर्ण बाया आल्या, आता बाया बसताय गाडीमध्ये. आता तिचा कार्यक्रम आता चालणार, तिथं नाचणार ते. तर आपण निघूया आता घराकडे, लांब जायचंय. तर मी निघलो आता घराच्या दिशेने. टोल गेट 1 किलोमीटर आहे. आता टोल पास करून जाऊया घराकडे. रात्रीचे 9 वाजलेचे मित्रांनो. 2 तास तरी लागल, कारण काही ठिकाणी रस्ता खूप खराब आहे. टोल पास करून जाऊया आता हळूहळू. टोल पास केला आता मी डायरेक्ट घरी जातो मित्र. गाडी झालेली 49,129 किलोमीटर. 129 किलोमीटर बसला संभाजीनगर. हळद होती. आता वाजले रात्रीचे 11. घरी आलो मी आता. पॅसेंजर सोडून दिले. त्यांनी मला 2500 रुपये भाडं दिलेलं आहे. मग आता काय असे मस्त येणार नाही, टोल माझ्याकडं. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये असं एवढंच. भेटूया त्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या 40 वाजता गाड्या झाला. तर शुभरात्री, गुड नाईट, बाय.